नमस्कार मित्रांनो, मी यशराव तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। तर आज 30 मार्च आणि आज गुढीपाडवा व आपला मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। तर आपण आता गिरगावात आलो आहे आणि गिरगावात सर्वात मोठा गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो। तर आपण तिथेच चाललो आहे, तर लवकर जाऊया आपण, कारण आपल्याला ऑलरेडी लेट झाला आहे। तर पटपट पोहोचूया, ऑलरेडी चालू पण झालं आहे, आवाज येतो आहे इथपर्यंत। हिंदू धर्मातला सर्वात मोठा सण म्हणजेच गुढीपाडवा आणि गुढीपाडवा हा सण त्रेतायुगाच्या आधीपासून साजरा करण्यात येतो आहे। पोलिसांनी केलेल्या मार्गदर्शनाचं तंतोतंत पालन करून आजची शोभायात्रा आपल्याला संस्मरणीय बनवायची आहे।
शुभेच्छा गुढीपाडव्याच्या सर्वांसाठी मनापासून आपली सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक अशा शुभेच्छा आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबईचा गिरगाव आणि गिरगावचा गुढीपाडवा छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मरक्षक संभाजी महाराज की जय. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमध्ये सहभागी सर्व हिंदू बांधवांचे स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा गुढीपाडवा साजरा होतोय. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान गिरगाव आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा गिरगाव फोटोग्राफर्सना विनंती कृपया बाजूला त्यांना पुढे जाऊ द्या.
चला पुढे चला. रस्ता हे ना हां बोल. शुभ गुढीपाडवा. आवाज नाही दे. शुभ गुढीपाडवा तुमच्या सर्वांना. हां जिगल बाहेर ना. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. एवढं गेल्यासारखी वाटतं. बोला. मित्रांनो बाहेर खूप गरम होत होतं त्यामुळे जरा आम्ही आता हॉटेलमध्ये आलो आहे. खरं तर काहीतरी थंड वगैरे प्यायला आलेलो पण आता जेवणच ऑर्डर केले आहे तर इकडनं जेवणच जाऊ. जेवण नको फ्राईड राईस नूडल्स आणि पनीर वगैरे तर खाऊन झालं आहे आमचं. या पोरी लागत आहेत दोघी पण कॅमेरासमोर. अरे लागतात कॅमेरासमोर पण लागत आहेत. मुलांसमोर लागतात तर लागतात कॅमेरासमोर पण लागतात. मी पण लागतो. दाखव ना मग लागतात. इकडे वर बाबू ना वर सगळं दिसतं. बघा इकडे वर मिरर आहे. नाही एवढ्या नाही एवढ्या नाही. आपण इकडे पोहोचलो तर खरं पण मला आहे ना आता गोड खायचे. मराठी माणसाचा घर शोधूया आणि आपली खायची सोय करून घेऊया. चालेल चला देवा. नारायण नारायण मुंबईत राहायला नकोसं वाटतंय. मुंबईत राहायला नकोसं वाटतंय. जाऊया पालघरला नको बाबा जाऊया कर्जतला. जाऊया पालघरला ओ बाबा जाऊया कर्जतला. बाबा 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 बोल माझ्या मुला. माझा मित्र सांगत होता त्याच्या इथे खूप मोठा 3 BHK फ्लॅट आहे. आपल्याला परवडणाऱ्या किमतीत मिळतोय. काय बोलतोस. अरे वा वा वा. मग जाऊया तिकडे. जाऊया. त्यासाठी मुंबई सोडावी लागेल. काय 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 बाबा तसं पण मुंबईत काय ठेवलंय. आपण सोडून जाऊया मुंबई. नारायण नारायण. अरे हे बालका मुंबई सोडून जाण्याचं खूळ तुझ्या डोक्यात भरलं तरी कोणी कशाला भरवायला हवं. तसं पण मुंबई आता मराठी माणसांची राहिलीच कुठे. अरे तुझ्यासारख्या माणसांमुळेच आज मुंबईचे हाल झाले. बाळा तुझ्या आई वडिलांचा अख्खा आयात या मुंबईत गेलाय आणि त्यांना मुंबई सोडून तू बाहेर जायला सांगतोयस. अरे अख्खं मुंबई त्यांचं इकडे आयुष्य गेलंय रे. आणि आपण मराठी माणसांनी आपले मुंबई घर जपलं ना तर आपल्याला ते सोडून जायची गरजच येणार नाही. कळलं ना. मुंबई हे आपलं घर आहे आणि घर सोडून जाणाऱ्या माणसाला जर बाहेर कुठेतरी जायचं असेल ना तर त्याला घर पण मिळत नाही रे. हो चूक झाली माझी. माफ करा मला. बाबा ही मुंबई आपली आहे आणि आपण मुंबईतच राहायचं. नारद मुनी पोरगं मानलेलं ना त्यांचं सक्क आहे. अहो म्हणजे पोरं त्याने चूक मानलेली आहे. तर चला मग आता गुढीपाडव्याच्या पुरणपोळ्या घ्या त्याच्याकडून. देवा पुरणपोळी. आपल्या दोघांना पुरण काय नाही देवा. चला मग पुढे चला. नारायण नारायण. तर मित्रांनो अशाच काही सणांमुळे आपल्या इकडे एवढं भारी वाटतंय ना. सगळे जमले आहेत. मराठी साडी नऊवारी साडी वगैरे सगळ्या नेसून पोरं सगळे आपल्या कुर्ती विर्ती घालून
असेच काही काही जे सण असतात ना लोकांना एकत्र वगैरे सुद्धा घेऊन येतात आणि खूप बरं वाटतं बघून असे सण आपण साजरा करू शकतो आहे. गिरगावात गुढीपाडवा हा सण आपण इतक्या मोठ्याने साजरा करू शकतो आहे. त्याचं कारण म्हणजेच आपले श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे आपण हा एवढा सण साजरा करतो आहे मोठ्याने. हे काय लोक बघून वगैरे पण जात आहेत. तर सर्व हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज की, छत्रपती श्री संभाजी महाराज की हर हर.